लय दिवसाचा ब्लॉग टाकला नाही, मग म्हटलं आज अमरावतीचा ब्लॉग टाकून द्या. कंकार आपल्याला लागते कपडे घ्यायले. भावाचं लग्न नाही का आपल्या, म्हणून कपडे घ्यायला लागते. मग भावा म्हणे आजचा दिवस सापडला म्हणे, उचल म्हणे पटकन कपडे घेऊन ये म्हणे. कंकार ऊन एवढी तपू राहिली ती काय खतरनाक. सकाळीच निघालो तरी एवढी गर्दी आहे बा. वलगावात पोहोचल्यानंतर पेट्रोल पटकन टाकून घेतलं. म्हटलं एवढी गर्दी ती सकाळीच सकाळी का खतरनाक. मग आपला नंबर लागला आणि पेट्रोल टाकून घेतलं 460 रुपयाचं. माय म्हणणं एवढं होतं 10 वाजता एवढी ऊन तर पुरायली का अजून तो बाबा पुरा ऊन आहे बाकी अरे बा. अजून तो 700 स्पीडनं आपण पोहोचलो अमरावतीला. अमरावती पोहोचल्यानंतर आपल्याला आठवण आली का बाबा म्हटलं चांदीची चेन पाहिजे म्हटलं. तर आपली चांदीची चेन तुटली होती म्हणून आपण आलो तर रिपेअरिंग करायला चांदीची चेन. दिवर जाता जाता त्या चांदीची कट तुटली म्हणून आता तो म्हणे रिपेअरिंग होत नाही म्हणे, दुसरी घ्या म्हणे. मग हे घेतली मित्रांनो. कशा खतरनाक कमेंटमध्ये सांगा. लग्नाला राहिले कमी दिवस राहिले तर बाबा फटाफट काम करायला लागतं ना आपल्याला. म्हणून आलो अंबादेवीत. अंबादेवीत आल्यानंतर आपण पहिले शुभम दुकान पाहिलं. शुभम दुकान म्हणजे आपलं खतरनाक काम आहे. तिथं सगळं आपलं शर्ट गिल्ट तिथूनच घेत असतो आपण. मग आपण आलो शुभम दुकानात. शुभम दुकानात बाबासाठी शर्ट सिलेक्ट केलं. शर्ट कसं आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही म्हणसाल म्या काय घेतलं, म्या घेतली कुर्ती. हे शुभमचं दुकान आला मी बाहेर आल्यावर तिथंच म्हटलं नाश्ता शुभम दुकानासमोर. तिथं नाश्ता केला बाबा. मग नाश्ता केला तर तिथं पायनॅपल ज्यूस आहे. तिथं पायनॅपल ज्यूस तर बेगी पिऊन घेतला. आपल्या गोळ्या घ्यायच्या राहिल्या म्हणून बाबू दवाखान्यातून. मग दवाखान्यात गेलो गोळ्या घेतल्या बाबाच्या. मग आपण लागलो रस्त्यानं लागला आपल्या ताईचा फोन आला. बाबू म्हणे आपल्यासाठी नाश्ता आणतो म्हणे. नाश्ता घेतला जे माता जीवन. मला गोष्ट समजून आली. सकाळी ऊन आणि रात्री म्हटलं पाऊस. आपल्याला दिवसात ब्लॉग नेला म्हणून आजपासून आपले ब्लॉग डेली. चला भेटू असंच काही व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद.